कर्नाटकातील बेळगाव शहरात नाथपई सर्कल जवळ एका घरात 29 वर्षीय तरुणानं 20 वर्षीय तरुणीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडितेचे पूर्वीपासून संबंध होते, परंतु अलीकडच्या काळात त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि या मतभेदांमुळेच आरोपीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय। आरोपी प्रशांत हा बेळगाव तालुक्यातील येल्लूर गावचा रहिवासी होता। तो व्यवसायाने चित्रकार होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांतला ऐश्वर्या खूप दिवसापासून आवडायची आणि तो तिच्याशी लग्नही करू इच्छित होता। त्याने यापूर्वी ऐश्वर्याच्या आईशी या विषयावर चर्चा केली होती, मात्र ऐश्वर्याच्या आईने त्याला आधी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याचा सल्ला दिला होता। मंगळवारी 5 मार्चला सकाळी प्रशांत ऐश्वर्याच्या मावशीच्या घरी पोहोचला, जिथे ती राहत होती। तो सोबत विषाची बाटली घेऊन आला आणि ऐश्वर्यावर लग्नासाठी दबाव आणू लागला। जेव्हा ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा तो संतापला आणि तिला जबरदस्तीने विष पाजण्याचा प्रयत्न करू लागला। ऐश्वर्याने विरोध केला तेव्हा प्रशांतने खिशातून चाकू काढला आणि तिचा गळा कापला। घटनेनंतर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे ऐश्वर्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर प्रशांतने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरला आणि त्याचा देखील जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचले आणि प्रकरणाचा आढावा घेतला। या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पैलू तपासण्यात येत असून पोलीस सखोल चौकशी करीत आहेत।